पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की बनी इकडून तिकडून खेळत असतो. तेव्हा तो काकांना घेऊन बाहेर जातो आणि बोलतो की काका लाईट ऑफ करा ना तुम्ही. ते म्हणतात अरे नाही, इथे कोणाला कळालं मी लाईट ऑफ केली तर किती गोंधळ होईल. त्यानंतर बनी म्हणतो की अहो प्लीज, तुम्हाला माहिती आहे का, अंधार झाला ना की माझ्या मा आणि बाबाची बट्टी होईल. कारण गेल्या वेळेस आम्ही हॉटेलमध्ये होतो तेव्हा आईला बाबांनी खिडकीतून आले आणि बट्टी झाली त्यांची. तुम्ही प्लीज लाईट ऑफ करा ना. ते ऐकून ते त्याच्यासाठी लाईट ऑफ करतात. चिनूमनूने आकाशला वसुंधराच्या रूममध्ये ढकललं होतं. त्याला आतमध्ये ढकलतात आणि बाहेरून कडी लावून घेतात. आकाश रूममध्ये ढकलल्यानंतर वसुंधराच्या गळ्यात पडतो आणि त्याच्या गालावरची हळदी वसुंधराला लागते. हे बघून वसुंधरा खूप खुश होते आणि त्यांना म्हणते की अहो शेवटी तुमच्या नावाची हळदी मला लागलीच. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, ही चुकून लागलेली हळदी आहे. त्यानंतर वसुंधरा म्हणते की हो, चुकीन लागलेली असली तरी झालं ना माझ्या मनासारखं. तेव्हा ते बोलतात की हे ठीक आहे. पण ते दरवाजा उघडायला जातो आणि त्याला कळतं की बाहेरून लॉक आहे. त्यानंतर वसुंधरा म्हणते की अहो बाहेरून लॉक आहे. आकाश इथून पळत येतो आणि तिला पकडतो आणि म्हणतो की हे सगळं बंद करा, माझा राग तुमच्यावर असा गेलेला नाही आहे. त्यानंतर वसुंधरा म्हणते की पण मी तुमचा राग घालवल्याशिवाय शांत बसणार नाही. आकाश जातो आणि दरवाजा लॉक असलेला दरवाजा ठोठाकतो. सगळेजण दरवाजा वाजतोय म्हणून त्या दरवाजाकडे जातात आणि त्यांचं लक्ष नसताना ते बाहेरून दरवाजा उघडतात. दरवाजा उघडून आत बघतात तर वसुंधराशी बोलत असतं. पण त्या लोकांना असं वाटत असतं की यांचा रोमॅन्स चालू आहे, त्यामुळे ते त्याच्याकडे बघत राहतात. तेव्हा ते म्हणतात की अहो बाहेर हळदीचा कार्यक्रम चालला आहे आणि तुमची इथे रासलीला चालली आहे का. हे सगळेजण बघून खूप हसतात. अखिल फोन काढतो आणि म्हणतो की दादा चल फोटो काढतो तुझा. त्यानंतर आकाश म्हणतो की बास अखिल, मार घाशील तू. हे ऐकल्यानंतर खूप सगळेजण हसतात. त्यानंतर म्हणते की वसुंधरा बाहेर जायचं ना की तुमचं आपलं. तेव्हा ती काही नाही बोलताना चला जाऊया असं बोलतात. सगळेजण हसत त्यांच्यावर बाहेर जातात. तेव्हा विशाखा म्हणते की हे दोघं एकत्र आले नाही पाहिजेत, लवकरात लवकर अखिल आणि तनिया लवकर जवळ आले पाहिजेत. हे ती मनात ठरवून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सगळी लग्नाची तयारी चाललेली असते. लग्नाच्या पाहुणाऱ्यावळ्यांना काय हवं आहे नको आहे ते विशाखा बघत असते. थोड्या वेळाने ठाकूर फॅमिली तिथे येते. तेव्हा ती आपल्या नवऱ्याला बोलवते आणि म्हणते की अहो ती माणसं आलेत, चला आपण त्यांची ओवाळणी करूया. विशाखा सगळ्यांची ओवाळणी करते. ओवाळणीमध्ये सगळ्यांना आत घेते आणि अखिलचे पाय धुते. हे बघून सगळेजण खूप खुश होतात. आत आल्यानंतर विशाखा बोलते की मी तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले. हे बघून जयश्री म्हणते की काय आणलं आहे. त्यानंतर ती सगळ्यात मोठं सोन्याचं नाणं असलेलं जयश्रीला दाखवते. हे बघून ती म्हणते की अगं हे काय, हे एवढं मोठं नाणं कशाला. त्यानंतर ती म्हणते की अगं तुमच्या जरी तिसऱ्या मुलाचं लग्न असलं तरी माझ्या पहिल्या आणि एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे. तिच्या लग्नात थोडंसं तर हवंच ना. आता आपण घरगुती करतो आहे म्हटल्यावर थाटामाटात तर व्हायलाच पाहिजे ना. त्यानंतर जयश्री वसुंधराकडे बघत म्हणते की ठीक आहे गं, तू दिलंस तरी काय लोक नुसते हात हलवत तरी कामेच येतात. हे बघून वसुंधराला हा टोमणा तिच्यासाठी आहे हे कळतो, पण ती शांत बसते. विशाखा नाणं दिल्यानंतर ठीक आहे बोलते आणि सगळे आपापल्या कामाला लागतात. इकडे तनया आपली मेकअप करत बसलेली असते. तेव्हा ती आपण अजून चेंज करू शकतो, लिपस्टिक चेंज करू असं ती बोलत असते. तेवढ्यात विशाखा तिथे येते आणि म्हणते की अगं तुला कोण भेटायला आलं आहे बघ तरी. तेव्हा तनया उठून बघते तर जयश्री तुझ्यासाठी साडीचं वाण आणलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की या ना, आणि ती पाया पडते. सगळ्यांच्या पाया पडते लाईनीने. सगळ्यांच्या एक करून पाया पडते. लास्टला ती वसुंधराजवळ पाया पडायला जाताना ती पाया पडताना जयश्री म्हणते की अगं नको पडूस, तिच्या काय पाया पडायचं आहे, तिच्यावरचा आशीर्वाद मी देते, अखंड सौभाग्यवती भव असा म्हणून ती आशीर्वाद देते. हे वसुंधराला पटत नाही, पण ती शांत बसते. ती सगळं झाल्यानंतर जयश्री म्हणते की तुझ्यासाठी मी आणले. त्यानंतर ती साडी जोडवी तिला दाखवतात. यावर तनया म्हणते की साडी, मग माझं लेहंगा डिझायनर लेहंगा. हे ऐकून विशाखा तनयाला शांत करते आणि म्हणते की हो ती मस्करी करते, घालेल ना साडी, त्यात काय एवढं. तनयाला सुद्धा कळतं की ती साडी घालायची आहे. त्यानंतर ती सुद्धा हो बोलते आणि साडी घालायला तयार होते. तेव्हा परत विशाखा घरातले मोठे दागिने, खूप सारे दागिने तनयाला देत असते. ती सगळे दागिन्यांचा बॉक्स जयश्री समोर आणते. जयश्री म्हणते की अगं एवढे दागिने कशाला. हे बघून विशाखा म्हणते की माझ्या मुलीचं लग्न आहे, कशाचीच कमी नाही पडली पाहिजे. त्यातलंच एक जण म्हणतात की अहो हे कितीचे दागिने असतील.
हे बघून विशाखा म्हणते की जास्त काही नाही, असतील 50-55 लाखाचे. हे बघून जयश्री अजूनच दचकते आणि म्हणते अगं लोक मुलांच्या लग्नात सोनं देतात, पण तू तर सोन्याने मढवूनच देतेस की पोरगी. हे ऐकल्यानंतर विशाखा आपली हसत बसते. ती साडी घेते आणि ठीक आहे म्हणून घालायला लागते. तेव्हा विशाखा मुद्दामूनच वसुंधराला हे दागिने तू सांभाळून ठेवायला सांगते. वसुंधरा नाही बोलते, एवढी मोठी जबाबदारी मला नको. पण विशाखा तिला मुद्दामून ती सगळी जबाबदारी देत असते. त्यानंतर त्यातली एक बाई म्हणते की अगं घे, तसे तुला एवढे दागिने बघायलासुद्धा भेटले नाहीत, आता भेटतात ते तर ठेव तुझ्याजवळ, थोडा वेळ का होईना तुझ्याजवळ राहतील, तुला बघायला तर भेटतील, नाही तर तुझ्या अख्ख्या आयुष्यात काय तुला असले दागिने बघायला भेटणार आहेत का. वसुंधरा नको बोलत असते. अहो माझ्याकडे एवढी मोठी जबाबदारी नको. तरीसुद्धा विशाखा जबरदस्तीने तिला ती दागिने देते. दागिने तिला तयार करण्यासाठी म्हणते की अगं इथे ना तनयाच्या रूममध्ये दागिने ठेवणं खूप रिस्की आहे. ह्या रूममध्ये ना कोणी सारखं असतं, आमच्या रूममध्ये सुद्धा काही जणांची कामं असतात त्यामुळे तर तुझ्या रूममध्ये जास्त कोणी येत जात नाही, त्यामुळे तुझ्या रूममध्ये दागिने ठेवले तर बरं होईल. हे बघून वसुंधरा म्हणते की अहो पण एवढी मोठी जबाबदारी. विशाखा म्हणते अगं ही जबाबदारी तूच पार पाडू शकतेस, तशी तुझ्याकडे फार काही मोठी जबाबदारी नाही आहे, तू हे घेऊ शकतेस ना. हे ऐकून वसुंधरा नाईलाजाने तयार होते. ती बोलते की ठीक आहे म्हणून ती ते सगळे दागिने आपल्याकडे घेते आणि तिजोरीत ठेवायला जाते. हे सगळं वसुंधराला खूप रिस्की वाटत असतं. इकडे सगळे अखिल आणि तनयाच्या लग्नाचे विधी चालू असतात. जयश्रीसुद्धा पूर्ण मनापासून सगळे विधी पार पाडत असते. अखिल आणि त्यांची पूजा झाल्यानंतर ते आपल्या ह्याला कामाला लागतात. विशाखा वसुंधराला बोलते की अगं वसुंधरा ठेवलेस ना दागिने. त्यानंतर वसुंधरा म्हणते की तुम्हाला दागिने हवेत का, ठीक आहे मी आणून देते. असं बोलताना विशाखा बोलते अगं आत्ता नको दागिने, आत्ता देऊन काय करणार, तू असं कर लग्न जसं जवळ येईल ना तसं मी तुला सांगते तेव्हा तुम्हाला ते दागिने आणून दे, तोपर्यंत तुझ्याकडेच ठेव. वसुंधरा ठीक आहे बोलते. वसुंधरा आतमध्ये जाते तर तिचे आईवडील आलेले असतात. ती बघून त्यांना म्हणते की अहो तुम्ही कधी आला. त्यानंतर ते म्हणतात की अगं आम्ही कधीच आलो आहे, पण ना तुला एक सांगायचं होतं, आम्ही अखिल आणि तन्याच्या लग्नासाठी गिफ्ट आणलं होतं. आम्ही त्यांच्या लग्नात द्यायला नाणं आणलं होतं सोन्याचं, पण इथे आलो आणि बघतो काय तर अखिल आणि तन्याच्या आईने एवढं मोठं सोन्याचं नाणं दिलं आहे की आमचं नाणं त्याच्यासमोर काहीच नाही. एवढं छोटं नाणं देणंसुद्धा आम्हाला बरोबर वाटत नाही. हे बघून वसुंधराच्या मनाची घालमेल होती. ती बोलते की अहो तुम्ही काळजी नका करू, तुम्ही जे आणलं ते तुम्ही द्या. गिफ्ट हे गिफ्ट असतं, छोटं मोठं असं काही नसतं. अखिल आणि तनयाचं लग्न आहे हे ऐकून तिच्या सासू सासऱ्यांना खरं तर अजिबात आवडलेलं नसतं की एवढं छोटं नाणं आपण त्यांना देतो, पण त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ते ठीक आहे बोलतात. आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका संपते. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला या मालिकेचे रोज अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. थँक्यू.